स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली इन यूएस या चॅनलवर। तर आज खूप दिवसांनी माझा व्हिडिओ येतोय, आफ्टर 2 मंथ्स नंतर हा माझा व्हिडिओ येतोय चॅनलवर। तुम्हाला माहितीच आहे 2 महिन्यापूर्वी मी कॅनडावरून इंडियाला अचानक गेले होते, कारण माझ्या बाबांची तब्येत बिघडल्यामुळे, म्हणजे त्यांना ब्रेन हॅमरेज आणि पॅरालिसिस झाल्यामुळे मला खूप अर्जंटली ट्रॅव्हल करावं लागलं होतं। आणि त्यानंतर मला काही इंडियामध्ये व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही। असं नाही की मी शॉर्ट्स घेत होते मध्ये मध्ये, जेवढं मला सेल्फी कॅमेराने घेता येतील तेवढे, कारण मी इतक्या घाई तेवढ्या टेन्शनमध्ये इथून गेले होते की मी ट्रायपॉड वगैरे माझ्यासोबत काहीच कॅरी केलं नव्हतं। आणि 2 मंथसाठी तिथे ट्रायपॉड वगैरे पुन्हा घेणं हे मला काही एवढं योग्य वाटलं नाही। आणि प्लस मला एवढं व्हिडिओ शूटिंग तिथे करायचंही नव्हतं, कारण मी वेगळ्या रिझनसाठी गेले होते। त्यामुळे इथून जातानाच्या व्हिडिओला सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला, खूप छान छान ब्लेसिंग दिले। फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब दोन्ही निगेटिव्ह कमेंट पण होते। काही काही लोकांनी हे पण बोलले होते की अरे तू जातेस तर व्हिडिओ कसा बनवतेस वगैरे वगैरे, निगेटिव्ह कमेंट होते। पण निगेटिव्ह कमेंट मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये जास्त ठेवत नाही। तर अशा निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही कमेंट होता, पण ज्यांनी पॉझिटिव्ह कमेंट केले त्यांच्यासाठी खरंच खरंच थँक्स, कारण तुमच्या सगळ्या ब्लेसिंगमुळे आज बाबा ठीक आहेत। 2 महिने माझे कधी कसे गेले हे मला कळलंच नाही। आणि आत्ता माझी 14 एप्रिलला मी आली इंडियावरनं, म्हणजे 15 एप्रिलला मी इथे लँड झाली। आणि त्याच्यानंतरही मला व्हिडिओ बनवणं शक्य होत नव्हतं, त्याची खूप सारी रिझन होती। तेच सगळं मला ह्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करायचं आहे। आणि माझ्या चॅनलवर थोडी कन्सिस्टन्सी नसते, कधी व्हिडिओ येतात कधी नाही येत, पण त्याच्यामागे पण खूप सारे रिझन आहेत की मुलांमुळे शक्य होत नाही, काही नाही काहीतरी मध्ये होत असतं। पण मला जसे शक्य होईल तसे मी शॉर्ट्स अपलोड करत असते। तर मी 15 एप्रिलला इथे आली आणि 15 एप्रिलला इथे आली आणि पण येते वेळचा काही मला व्हिडिओ घेता आला नाही, कारण त्याच्यामागेही रिझनच आहे। त्यामुळे मला काही व्हिडिओ नाही जमला येते वेळी घ्यायला। जाते वेळेचा मी व्हिडिओ घेतलेला होता, सो का नाही घेतलं वगैरे सगळं मी तुमच्याशी शेअर मार्चच्या 2 महिन्यात काय काय झालं, बाबा आता कसे आहेत, तिथे जाऊन मला काय करावं लागलं, कसं आम्ही हँडल केलं, हे सगळं मी तुमच्याशी शेअर करेन या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग मी इथून गेली त्याच्या सेकंड डेला बाबांना डिस्चार्ज मिळाला। त्यावेळी हालत खूप खूप खराब होती, म्हणजे त्यांचं म्हणजे मी कधी इमॅजिनही नाही केलेलं होतं की बाबांना म्हणजे त्या अवस्थेत आम्हाला असं बघावं लागेल, कारण त्यांना ते एकदम फिट अँड फाईन होते। ते कधी ताप आला तरी गोळ्या नाही घ्यायचे, कारण त्यांना एवढी कधी गरजच नाही पडली, कारण ते खूप फिट होते। त्यांना अचानक हे सगळं झालं। मी ज्यावेळी गेली त्यावेळी त्यांचं सगळं बेडवर राईट साईडला पॅरालिसिस झालेला होता, त्यांची स्मरणशक्ती कमी झालेली होती, त्यांना काही कळत नव्हतं पटकन, म्हणजे ओळखत वगैरे होते, बोलत होते, खात होते, सगळं करत होते, पण त्यांचं सगळं करावं लागत होतं। आणि गावी कसं नर्स वगैरे म्हणजे असं तुम्ही घरी कोण ठेवाल तर असे पटकन भेटत नाहीत, मुंबईला शहरात ह्या गोष्टी लगेच मिळतात। तर मी आणि माझ्या छोट्या भावाने आम्ही सगळं करायचो, म्हणजे आई होतीच पण आईलाही ती 2 वर्ष आधी पडलेली आहे, त्यामुळे तिला एवढं पटापट चालता वगैरे येत नाही। आणि ती हेल्दी पण आहे खूप, तर तिला त्याच्यातून ती रिकवर झाली, पण पूर्णपणे नाही रिकवर झाली आहे। सो तिला थोडे प्रॉब्लेम आहेत। पण मग मी इथून तिथे गेली, मग त्यांना माझ्या छोट्या भावालाही त्याला खूप धीर आला, कारण मी अजून एक गोष्ट तुमच्याशी शेअर केली नव्हती, ती म्हणजे त्याची वाईफ म्हणजे माझ्या छोट्या भावाची बायको प्रेग्नेंट होती आणि तिलाही ड्यू दिलेला होता 28 मार्च। तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याच्यातच हे झालं। आणि त्यानंतर आम्ही तिथे गेली। त्यानंतर मग मी इथून गेली तर तुम्ही माझा प्रवास बघितला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी म्हणजे लगेच माहेरी गेली आणि बाबांना बघून खूप इमोशनल वगैरे व्हायला झालं। आणि त्यानंतर मग मी तिथेच होती, म्हणजे मी माझं सासर माहेर जवळ असल्यामुळे 4 दिवस तिथे 2 दिवस तिथे वगैरे असं माझं अपडाऊन चालूच होतं। आणि त्यात मग त्यांचं सगळं आम्ही म्हणजे त्यांना उठवावं लागायचं, त्यांना भरवावं लागायचं, त्यांना ठसका लागायचा खातेवेळी, कारण त्यांच्या अन्ननलिकेमध्ये पण थोडा त्याचा असर झालेला होता, त्यामुळे त्यांना ठसका लागायचा खातेवेळी। त्याच्यानंतर त्यांना वॉशरूमला घेऊन जाणं, कधी कधी त्यांना समजायचंच नाही की वॉशरूम होतंय ते, वॉशरूम झालं तरी त्यांना समजायचं नाही, डायपर त्यांना नको असायचा, ह्या सगळ्या गोष्टी होत्या। त्याच्यानंतर त्यांना भरवणं, आणि माझा छोटा भाऊ आहे त्याचा आईस्क्रीमचा बिझनेस आहे, सो त्याला ते माल वगैरे टाकायला जायचं असायचं, पण त्याला जसं शक्य होईल तसं तो करायचा। आणि ज्यावेळी तो घरी नसायचा त्यावेळी मग मी सगळं करायची।
पण छान म्हणजे एक चांगलं झालं की मला जेवढं जमेल तेवढं मी सगळं केलं. माझ्यापेक्षा माझ्या छोट्या भावाने केलं, पण मला जेवढं शक्य झालं तेवढं मी केलं. मी बाबांची छान सेवा केली आणि 1 महिना झाल्यानंतर ते एकदम फिट झाले. एकदम फिट म्हणजे त्याच्यानंतर त्यांना मध्ये 2-3 वेळा स्कॅनला न्यावं लागलेलं की आम्हाला ते बघायचं होतं. ब्रेन हॅमरेज झालं, त्याच्यानंतर ते किती रिकवर होत आहे त्याच्यासाठी आम्ही 2-3 वेळामध्ये स्कॅन केले. मग लास्टला आम्हाला समजलं की ते ब्रेन हॅमरेज जे होतं ते फुटून अशी सिस्ट बनलेलं होतं. तर ती गाठ आता डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात झालेली आहे, पण ते 6 महिने लागतील असे बोलले डॉक्टर. बट त्यांची हेल्थ 1 मंथ नंतर खूप म्हणजे खूप चांगली झाली. ते छान एकदम रिकवर झाले. त्यांना आम्हाला उठवावं लागायचं, त्यांना भरवावं लागायचं, त्यांचं वॉशरूमला त्यांना घेऊन जावं लागायचं, आंघोळ घालावी लागायची. ह्या सगळ्या गोष्टी त्या 1 मंथ नंतर ते स्वतः करायला लागले. आम्हाला काहीच करावं लागायचं नाही, फक्त आम्हाला त्यांना गोळ्या द्याव्या लागायच्या. बाकी सगळं ते जसं जमेल तसं ते स्वतः करायला लागले. आताही ते करतायत. ज्यावेळी म्हणजे मला एक समाधान झालं की बाबा ज्यावेळी मी रिटर्न येत होती तर त्यावेळी ते चांगल्या प्रकारे फिट झालेले होते. हा डॉक्टर बोललाय की 6 महिने लागतील, पण बऱ्यापैकी ते रिकवर झालेले आहेत. आणि त्याच 2 मंथ्समध्ये माझी बाकीची कामं पण होती. मध्ये मी 2 वेळा मुंबईला आली, तिथेही माझ्या बँकिंगची कामं होती, ती सगळी केली. भूवी, माझा पासपोर्ट रिन्यू करायचा होता, तो पण मी येऊन केला. त्याच्यानंतर भूवी, सो मध्ये माझा पासपोर्ट रिन्यू करायचा होता, तोही मी मुंबईला येऊन रिन्यू केला. त्यावेळी मग अनिका माझ्या सासरी तिला ठेवलेलं आणि मी 2 वेळामध्ये मुंबईला अपडाऊन केलं. ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या, पण मला रेकॉर्डिंग करणं शक्य नव्हतं कारण माझ्या लाईफमध्ये खूप धावपळ होत होती आणि मला एकटीला तेवढं करणं शक्य होत नव्हतं. माझी धावपळ चालू होती. त्यानंतर मग त्यातच माझा जो छोटा भाऊ होता त्याची बायको प्रेग्नेंट होती. म्हणजे मी हेच तुमच्याशी शेअर करणारच होते एकदा व्हिडिओ, म्हणजे ज्यावेळी तिची डिलिव्हरी होईल त्यावेळी मी सांगणार होते, पण हे मध्ये सगळं असं झालं त्यामुळे मला त्याचाही काही एकदम असा मोठा व्हिडिओ नाही करायला मिळाला. पण तिला ड्यू डेट दिलेली होती 28 मार्च आणि त्याच हिशोबाने मी तिकीट काढलेली होती 13 एप्रिल की ती 28ला तिची डिलिव्हरी होईल, देन नेम सेलिब्रेशन वगैरे करून मला रिटर्न येता येईल असं मी ठरवलेलं. पण तिची डिलिव्हरी खूप आधीच झाली, 15 डेज आधीच झाली ती. आणि अजून एक मला आनंदाची गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे की मी दुसऱ्यांदा आत्या झालेली आहे. त्याच्या आधी म्हणजे माझा मागचा भाऊ आहे त्यालाही एक मुलगा झालेला आहे. मुलगा आहे, पण त्यावेळी मी इथेच होती आणि आत्ता ह्यावेळी मी तिथे होती. सो त्याला मुलगा झाला, बाळ खूप छान आहे, मग आईही छान आहे. त्याचं नेम सेलिब्रेशनही झालं, पण मला त्याचे व्हिडिओ नाही घेता आले कारण मला तोच प्रॉब्लेम, शूट करायला कोण नव्हतं त्याच्यामुळे. आणि सगळं सांभाळायचं होतं, बाबा इकडे तिकडे सगळंच. आणि त्यानंतर मी आत्या झालेली आहे, तर ही एक छान गोष्ट झाली. त्याच्यात अजून एक छान गोष्ट झाली ती म्हणजे माझ्या मामांच्या मुलीची एंगेजमेंट झाली. तिचं लग्न आत्ता होतं 21 एप्रिलला, त्याला मला थांबता नाही आलं, पण एंगेजमेंट झाली तीही मला मिळाली. आणि त्यानंतर आत्ता येते वेळी म्हणजे तोपर्यंत सगळं छान चालू होतं. म्हणजे अनिकाने त्रास खूप दिला. अनिकाला तिथलं थोडा प्रॉब्लेम. भूवी, अनिका, भूवी मी तुला आधीच बोललेली. सो मी सगळं 2 महिने म्हणजे अनिका जरा त्रास देत होती, तिकडे राहायला नाही बघायची माझ्या माहेरी, ते सासरी राहिली तर मग जेवायला नाही बघायची. तिचा जेवणाचा तसंच पण प्रॉब्लेम आहे, पण तिने थोडा त्रास दिला. पण तशी ठीक होती ती. पण येते वेळी लास्टचे 15 डेज राहिलेले होते आणि तिला फूड पॉयझनिंग झालं. ते खूप. सो लास्टला येताना मला म्हणजे लास्टचे 15 दिवस होते त्यावेळी अनिकाला फूड पॉयझनिंग झालं. माझ्या सासूबाईंना पण फूड पॉयझनिंग झालं. त्याच्यात अनिका खूप हैराण झाली. तिचं वेट कमी झालं, तिला कंटिन्यू पोटात दुखणं वगैरे खूप सारं चालू झालं. तसं पण तिच्या मध्ये मध्ये पोटात दुखतंच. आणि ज्या दिवशी आम्ही मुंबईला निघणार होतो त्याच दिवशी मी तिला हेअरकटसाठी घेऊन गेले होते. तिने हेअरकट वगैरे झाला आणि तिला रेस्टरूमला नेलं आणि तिने असं डोअरमध्ये हात ठेवला होता आणि मी डोअर असा खेचला तर तिला तिच्या 2 बोटांना मधल्या लागलं आणि ते खूप लागलं. तिला लगेच स्वेलिंग आली. माझा दीर माझ्यासोबत होता, मग आम्ही लगेच तिला ऑर्थोकडे नेलं तर डॉक्टरने सांगितलं की तिला हेअर लाईन फ्रॅक्चर आहे आणि त्यांनी बांधून ठेवलं ती बोटं.
ती बोटं बांधून ठेवली. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला मुंबईला यायला निघायचं होतं आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी माझी फ्लाईट होती. मी खूप टेन्शनमध्ये की आता हिला कसं घेऊन जायचं, आणि त्याने बोटं बांधून ठेवल्यामुळे गरमीचे दिवस असल्यामुळे त्याच्यात पॉस वगैरे झाला, इन्फेक्शन झालं. मग मी पुन्हा तिला चाइल्ड स्पेशालिस्टकडे नेलं. मग अँटीबायोटिक वगैरे चालू केले आणि तिचा हात ठीक झाला. म्हणजे फ्लाईटमध्ये तिने तोच एक त्याच रिझनमुळे मी येते वेळी अजिबात शूट नाही करू शकले, कारण मला एकटीला घेऊन यायचं होतं आणि प्लस तिने पूर्ण फ्लाईटमध्ये मला खूप त्रास दिला. कंटिन्यू हात दुखतो. दिल्ली एअरपोर्टला येऊन तर तिने त्याच्यावरची स्किन काढली, मग त्याच्यातून ब्लड येणं हे ते तिने खूप कटकट केली. प्लस तिच्या पोटात अचानक तिला असं दुखायला लागलं, ते काही कळत नव्हतं, तर त्याच्यातही मला तिने खूप हैराण केलं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला येते वेळी व्हिडिओ नाही करता आला आणि त्यामुळे मी व्हिडिओ नाही केला. नंतर इथे येऊनही तिची रोजची कटकट चालूच आहे की पोटात दुखतंय. सो आता इथेही आम्ही काल तिला डॉक्टरजवळ नेलं, पण बघू आता डॉक्टरने सांगितलंय ते सगळं, 1-2 गोष्टी सांगितल्या आहेत. तिचं फायबर फूड द्या हे ते वगैरे, पण बघू. तिचं ते चालूच आहे, पोटात दुखणं वगैरे. आणि मला तुमच्याशी ह्या सगळ्या गोष्टी शेअर करायच्या होत्या. मला व्हिडिओ बनवता येत नव्हता कारण मला वेळही मिळत नव्हता, त्यामुळे मला व्हिडिओ नाही बनवायला मिळत होता. आणि सो आज मला खूप दिवसांनी वेळ थोडासा मिळाला आहे आणि मी शॉर्ट व्हिडिओ करत होते. आम्ही ट्युलिप बघायला गेलेलो, तिथेही मला व्हिडिओ नाही करता आला कारण अनिकाचं तेच कंटिन्यू चालू होतं पोटात. सो अशा प्रकारे माझी 2 मंथची ट्रीप झाली. सगळ्यांना भेटून छान वाटलं. बाबा आता ठीक आहेत, मी आत्या झाली, माझ्या लहान मामांच्या मुलीची एंगेजमेंट झाली. सो अशा खूप साऱ्या चांगल्या गोष्टी पण झाल्या. सो मी त्यावेळी तुम्ही बघितलंच, भुवी एअरपोर्टच्या व्हिडिओमध्ये ती खूप रडत वगैरे होती आणि ती इथे एकटी होती आणि तिने 2 महिने ती पहिल्यांदा माझ्या शिवाय राहिलेली होती, कारण ती बॉर्न झाल्यापासून नेहमी माझ्यासोबतच आहे. सो पहिले हे तिचे 2 मंथ्स होते की ती माझ्याशिवाय राहिली आणि तिनेही छान सपोर्ट केला. म्हणजे ती राहिली, ती स्वतःचं स्वतः करते. आणि अनिकेतला थोडा प्रॉब्लेम, म्हणजे अनिकेतला सगळं थोडं करावं लागलं, पण भुवीनेही तेवढा सपोर्ट केला. आणि मेन म्हणजे इथे जेवढे माझे फ्रेंड्स आहेत त्यांनी खूप छान सपोर्ट केला. भुवी त्यांच्या घरी खेळायला जायची, ती यायची. त्याच्यानंतर इथली काही फ्रेंड होत्या, त्या म्हणजे कधीतरी जेवण वगैरे द्यायच्या. त्यामुळे मेंटली सपोर्ट खूप मिळाला इथे फ्रेंड्सचा. इथून ज्यावेळी मी जात होती त्यावेळी माझे असे जेवढे क्लोज फ्रेंड आहेत त्यांनी म्हणजे मला इथे येऊन माझ्यासोबत 2-3 दिवस रोज ते इथे येत होते, इथे येऊन बसायचे, बोलायचे. त्यामुळे खूप फ्रेंड्सचा खूप सपोर्ट मिळाला ह्या सगळ्या माझ्या जर्नीमध्ये. आणि इव्हन एक भुवीचा प्रोग्राम होता किलबिल मराठी शाळेमध्ये, तिचा एक छान डान्स होता. तो डान्स मी जायच्या आधीच त्याची म्हणजे होतं हे मला माहिती होतं, पण अनफॉर्च्युनेटली मी त्या डान्सला म्हणजे मी नाहीच होती. मी त्यावेळी इंडियात होती. ती सगळी प्रॅक्टिस वगैरे अनिकेतने ऑनलाईन करून घेतली आणि मग तोही तिचा डान्स खूप सुंदर छान केला तिने. खरंच म्हणजे मी नसतानाही तिने ते इतकी छान प्रॅक्टिस केली आणि तो छान एवढा डान्स झाला. आता मी जिथे जाते आणि जेवढ्या मराठी मंडळामधल्या लोकांना भेटते त्यांनी सगळेजण तेच सांगतात की नाही, तुझ्या मुलीने खूप छान डान्स केला. तर तोही व्हिडिओ मी लवकरच अपलोड करीन चॅनलवर. सो आता ह्याच्या पुढे जे व्हिडिओ येतील ते कॅनडामधले असतील. आणि खरंच खूप खूप सॉरी की मला डायरेक्ट 2 मंथ्स नंतर मी गॅप घेऊन आता हा व्हिडिओ करते. तर माझ्या व्हिडिओना तुम्ही खूप सारं प्रेम द्याल. सो माझ्या पहिल्यांदा व्हिडिओला जसे तुम्ही प्रेम देत होता तसेच तुम्ही आताही माझ्या व्हिडिओना प्रेम द्याल. आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत कोकण फॅमिली इन USA चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या.